तर मित्रांनो, सागर आता पुन्हा सईची कस्टडी सावनी आणि हर्षवर्धनला देऊन मुक्तासोबत डिवोर्स करेल का? नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे आणि तो ट्विस्ट काय असणार आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. आपण मागे बघितलं की हर्षवर्धनने सागरला सांगितलेलं असतं की सई तुझी मुलगी नाही तर सई माझी आणि सावनीची मुलगी आहे. त्यामुळे सागरला मात्र खूप राग आलेला असतात आणि त्याने मनोमन हे समजलेलं असतं की सई काही आपली मुलगी नाही आहे. आणि त्या गोष्टी आठवून तो आता खूप दारू पित असतो आणि दारूच्या नशेत एकटाच घरी आलेला असतो. मुक्ता मात्र पार्टीमध्ये तिथे एकटीच असते. मुक्ताला सोडून तिथून निघून गेलेला असतो. तर सावनी आता त्या गोष्टीचा फायदा घेत आणि मुक्ताला सिंपती म्हणून घरापर्यंत सोडण्याचे काम करते. घरापर्यंत तिला सोडल्यावर ते खरी परंतु कोण कान भरायचं काम करत असते. सावनी तिला म्हणत असते की तुला माहिती नाही आहे, सागर आधीपासूनच असा आहे आणि तुला माहिती आहे का? सागर खरं तर त्याची सईवर प्रेम आहे म्हणून त्याने सईची कस्टडी घेतली. खरं तर त्याला मला खाली पाहायला लावायचं नव्हतं म्हणून त्याने सहज ही कस्टडी घेतली असावी. खरे तर सागर अजून म्हणाला मी विचारू शकत नाही. त्याने मनात अजूनसुद्धा मीच आहे असं सर्व ऐकून घेत असताना त्याने ते सर्व सांगितलं आणि मुक्ता सावनीवर सूट आणि ते सावनीला म्हणाली मला तुमच्यापैकी राम कोण आणि सीता कोण आहे हे अजिबात जाणून घ्यायचं नाही आणि मला त्यात काही इंटरेस्ट पण नाही आहे. मी सागरसोबत लग्न केलेलं फक्त आणि फक्त सईसाठी. त्यामुळे तुम्ही मला जे काही सांगत आहात त्याच्यावर माझा काहीही परिणाम पडणार नाही. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खाली दिलेल्या बेल नोटिफिकेशनवर दाबून ऑलवर जरूर सिलेक्ट करा. आणि हो, तुम्ही आत्तापर्यंत माझ्याशी जे काही बोलले त्यावरून तर मला एक गोष्ट कळली की सागर एका अर्थाने एक चांगला माणूससुद्धा आहे. कारण त्याने त्याच्या बायकोवर खरे प्रेम केले होते आणि आज सागरची एक क्वालिटी तरी मला समजली की सागरने कधीतरी खरं प्रेमसुद्धा केलं होतं. या चार तो खरा होता आणि तो खरा प्रेमाचा लायकसुद्धा आहे. आणि तुमच्याकडून बघितलं तर हा एकच प्रश्न पडतो, जर सागरने तुमच्यावर एवढं प्रेम केलं होतं तर मग तुम्ही सागरला सोडून का गेलात? तुम्हाला सागरचं प्रेम कळलं नव्हतं का? मात्र आता सावनी गप्प बसलेली होती. सावनीला काय बोलावं हे कळत नव्हते. आता सावनीची चांगलीच मुरली होती तर सागर आतमध्ये ऑलरेडी येऊन बसलेला असतो. सई त्याच्या समोर येते आणि सईला बघल्यावर सागरला मात्र हर्षवर्धनचं बोलणं आठवतं. स्थळ ती तुझी आणि सावनीची मुलगी नसून ती माझी आणि सावनीची मुलगी. आणि त्यामुळे आता सागरचं लक्ष पंचहनुवटीवर असलेल्या तिळावर जात असतात आणि तो तिळा त्या सावनीची आठवण करून देत असतो. त्यामुळे त्याचीच अजूनही चिडचिड होत होती. तरीही तो शांतपणे बसला होता. आपल्या पप्पासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते. पप्पाला सांगत असते की पप्पा आज मी तुमच्याजवळ झोपणार आहे. परंतु सागर मात्र चिरचिर करत असतो. तो तिला तिथून बाजूला हकलतो. तेवढ्यात तेथे सई जरा बाजूला येऊन पडते आणि तेवढ्यात मुक्ता देखील तिथे येऊन मुक्ता म्हणते असंच वाटलं होतं का? तुम्ही मुद्दाम तिला खाली धक्का दिला आहे. त्यामुळे मुक्ता खूप चिडते. मुक्ता म्हणते की तुम्ही विसरलायत का मी आता सईची आई आहे आणि तुम्ही सईला धक्का कसा काय दिला? सागर म्हणत असते की मी तिला धक्का दिला नाही, ती पडली आहे तिकडे. तर मुक्ता मनातल्या मनात म्हणत असते की मी बघितलं आहे, तुम्ही तिला धक्का दिला. तुमची हिंमत कशी काय झाली तिला धक्का देण्याची? परत जर तुम्ही तिला हात लावला तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. आत्तापर्यंत हे सगळं चालत होतं परंतु आता यापुढे अजिबात चालणार नाही. कारण सईची काळजी घेण्यासाठी आता मी आले आणि मी तुमच्याशी जे लग्न केले आणि मी जे मुक्ता सागरजवळ कोळी झाले आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा हिची काळजी घ्या किंवा हिला असा त्रास देऊ नका. आणि पुन्हा जर माझ्या सईवर हात उचलला
किंवा हात उचलण्याचा प्रयत्न जरी केला तर मी तुम्हाला सोडणार नाही. मुक्ताने आता सागरला जबरदस्त धमकी दिलेली असते आणि ते आतमध्ये निघून जाते. त्यानंतर तिला सईला झोपी घालत असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मुक्ता सईला आंघोळ घालत असते आणि सागरलाही बाथरूममध्ये जायचे असते, कारण त्याला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी ऑफिसला लवकर जायचे असते. परंतु मुक्ता आणि सई दोघेही आतमध्ये असतात, त्यामुळे सागरलाही आतमध्ये जाता येत नसते. त्यामुळे तो आता माधवीच्या घरी जातो आणि माधवीला मग दोन्हीही खरे सांगतो की आता मला अर्जंट मीटिंग आहे, त्यामुळे मला जरा लवकर ऑफिसला जायचे आहे. मी तुमचा आज बाथरूम यूज करू शकतो का? माधवी म्हणते की काहीही हरकत नाही, तुम्ही करा. पण नंतर तीच म्हणते की आज आमच्या बाथरूममध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, तुम्हाला नाही जमणार. त्यानंतर सागर त्यांच्या बाथरूममध्ये आंघोळ करायला जातो. तर माधवी त्यांच्यासमोर वेगवेगळे टॉवेल वेगवेगळे साबण आणून ठेवते आणि म्हणते की तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही वापरा. भरपूर सेवा करते. त्यानंतर ते साबण वगैरे त्याला दिल्यानंतर ते तिथून निघून जाते. त्यानंतर काही वेळानंतर तो सागर तयारी करून ऑफिसला निघतो. थोड्या वेळात तेथे मुक्ता माधवी यांची पुरुषोत्तमला भेट देते आणि तितक्यातच एक फोन येतो आणि तो फोन असतो मुक्तासाठी. मुक्ताने एक डेंटल कॅम्पल भरवलेला होता आणि त्या कॅम्पसाठी सोशल वर्कर मुक्ताला ऑर्डर देण्यासाठी आलेले होते आणि ते ऑर्डर फंक्शन रात्रीच्या वेळी असतं आणि ही गुड न्यूज आता त्या लोकांनी मुक्ताला दिलेली असते. त्यामुळे मुक्ताला मात्र खूपच खुश झालेली असते आणि ही बातमी सर्वांना पुरुषोत्तमला देखील सांगते. तेव्हा तेही खुश होतो. पुरुषोत्तम मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, आम्ही सगळे तर तुझ्या अवॉर्ड फंक्शनला येऊ, परंतु तुझ्या नवऱ्याला देखील सांग आणि त्यालाही येऊ असं म्हण. मुक्ता म्हणत असते की ते येणार नाही, ते खूप बिझी असतात, कारण मग त्यांना माहिती असते की सागर काहीही तिच्यासोबत अवॉर्ड फंक्शनला येणार नाही. परंतु पुरुषोत्तमला त्या खूप फोर्स करतो आणि त्यानंतर तो म्हणतो की आताच्या तू सागरला कॉल कर आणि सांग की तू अवॉर्ड फंक्शनला येतोय. मुक्ताच्या समोर का माधवी आणि पुरुषोत्तम उभे असतात, त्यामुळे मुक्ताला आता नाटक करणं बंद करावं लागतं आणि सागरला कॉल करून अवॉर्ड फंक्शनला सांगायचं होतं, पण ते ऑलरेडी चिडचिड करत असतो. मुक्ता सागरला सांगते की आज अवॉर्ड फंक्शन आहे, तर तुम्ही याल का? तर मित्रांनो, त्यानंतर काय होईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.